आई एकविरा पवनसेवा मंडळ शिवनगर चौधरपाडा पायी पदयात्री सोहळा दिनांक 31/1/2026 रोजी कार्ला एकविरा मंदिर रवाना झाले. या पालखीचे व पादुकेचे पूजन मान्य श्री रोहिदास जगन कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पालखीची मिरवणूक संपूर्ण गावातून वाजत गाजत व नाचत काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात शिवनगर गावातील ग्रामस्थांची व पाहुण्यांची हजारो संख्येने उपस्थिती होती. तसेच आई एकविरा पवनसेवा मंडळाच्या अध्यक्षांनी ग्रामस्थांचे व पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ व एकविरा मातेचे फोटो देऊन स्वागत केले. तसेच कोळी टॅटू उभारण्यात आले. टॅटूचे उद्घाटन सोहळा मान्य श्री रमेशदादा पाटील साहेब, आमदार नवी मुंबई तलवरी, तसेच कोळी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मान्य श्री देवानंद दादा भोईर वाडेकर, कोळी महासंघ उपनेते मान्य श्री दशरथ पाटील अटाली, कल्याण तालुका कोळी महासंघ मान्य श्री शाहीर रवींद्र भंडारी, कोळी महासंघ ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मान्य श्री संतोष पाटील, कोळी महासंघ सचिव मान्य श्री सुभाष विरकुटे, कल्याण कोळी समाज अध्यक्ष मान्य श्री डॉक्टर यशवंतदादा सोरे साहेब, मान्य कुमार वीरेंद्र दयानंद दादा चोरगे साहेब, मान्य सौ पशिताई पाटील मॅडम, मान्य श्री नवनाथ पाटील साहेब, मान्य श्री श्याम गायके साहेब, मान्य सौ सुषमा ढोणे बारावे, ठाणे जिल्हा कोळी महासंघ महिला अध्यक्ष मान्य श्री प्रभुनाथ भोईर साहेब, नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका उंबारडे, तसेच मान्यवरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. कोळी ह्या समाजाची कुलदैवत माता एकविरेला नमन करून आज या ठिकाणी आई एकविरा पवन सेवा मंडळ शिवनगर या ठिकाणी पालखी सोहळा आणि कोळी समाजाचा स्टॅच्यू, ह्या स्टॅच्यूचं आत्ताच अनावरण झालेलं आहे. आणि ह्या गावातनं दरवर्षी मला वाटतं एकविरा आईची पालखी इथून निघत असते. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमदारांचे बंधू प्रभू शेठजी, आताच त्यांच्या मिसेस निवडून आले, म्हणजे ते निवडून आल्यात, 2 वेळा ते निवडून आले, त्यांचं अभिनंदन करूया आपण. आमच्या कोळी महासंघाचे सचिव, राष्ट्रीय सचिव राजहंस टपकेजी यांचं सुद्धा स्वागत करूया. आमचे कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईरजी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच दयानंद चोरगे यांचे चिरंजीव या ठिकाणी मला वाटतं उपस्थित आहेत. आमचे सुभाष मुरकुटे कल्याण हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला आघाडी ह्या सुद्धा या ठिकाणी सुषमाजी उपस्थित आहेत. आमच्या दुसऱ्या महिला पण इथे उपस्थित आहेत, कुठे माहिती नाही गेल्या की काय. हां, तर शाहीर संतोषजी, सुभाष कोळीजी, कीर्तनकार महाराज, आपण दरवर्षी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करता. जे कोळी बांधव आगरी बांधव आहेत त्यांना या पालखीच्या निमित्ताने आपण चांगलं मार्गदर्शन करता. या ठिकाणी सुभाष कोळीजी आहेत. या ठिकाणी आत्ताच नुकते झालेले जगन्नाथ पाटील सरपंच हे सुद्धा उपस्थित आहेत. या ठिकाणी खरं म्हणजे शाहीर रवी भंडारी यांचा जो काम करण्याची जी पद्धत आहे, ते काम करतायत. खरं म्हणजे समाजकार्य फार मोठ्या प्रमाणात करतात आणि कोणीतरी गावामध्ये अशी पुढाकार घेतला पाहिजे आणि समाजकार्य या समाजासाठी आपण केलं पाहिजे. ते काम शाहीर रवी भंडारी करतात. खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन करूया आपण. दरवर्षी ते या ठिकाणावर आपला पुढाकार करून आज पालखी इकडून
देवी एकविराकडे लोणावळा येथे जाते. तर म्हणजे फार मोठं काम आहे. सर्वांना घेऊन जायचं आणि सर्वांनी परत यायचं फार मोठं काम आहे. जबाबदारीचं काम आहे आणि जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे. खरं म्हणजे आपल्या गावामध्ये आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करता. मागे मला वाटतं तुम्ही सरपंच पण झाला होतात आणि त्या माध्यमातून बरीच समाजाची कामं केलेली आहेत. कोणीतरी समाज कार्य करायला पुढाकार घेतला पाहिजे आणि तो पुढाकार तुम्ही घेता. आता सांगितलं की आम्ही ते ग्राउंड केलेलं आहे. त्या ग्राउंडला मला वाटते ऑफिशियली असेल तर ते फेन्सिंग करून नक्की देऊ आम्ही. ग्राउंड ऑफिशियल पाहिजे तरच आमच्या फंडात तुम्हाला पैसे मिळतील. तर हे निश्चित होईल. आपण बऱ्याचशा योजना आहेत आपल्याकडे. कोळी महासंघाकडे कोळी भगिनींना जे बचत गट आहेत त्या बचत गटाला सुद्धा आम्ही बरेचसे सहकार्य केलेले आहेत. बऱ्याचशा आमच्या महिलांना पनवेल म्हणा किंवा अलिबाग म्हणा या ठिकाणी आम्ही बऱ्याचशा महिलांना बचत गटाच्या माध्यमातून बरेचसे उपक्रम दिलेले आहेत. आपल्याकडे खूप स्कीम आहे परंतु ते काम करायला पाहिजे. जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. महिलांनी ते जबाबदारी स्वीकारली तर दुसऱ्या महिलांना नोकरी रोजंदारी मिळेल. म्हणून मी सांगतो ज्या आपल्या महिला आहेत त्यांनी पुढाकार घेतलेला आहे, ज्या अध्यक्ष आहेत त्या महिलांना एकत्रित करू शकतात. अशा महिलांनी पुढाकार घेऊन आमच्याकडे यावं. आपल्याकडे सांगायला पाहिजे की दादा आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे आणि तुमच्याकडे असलेल्या ज्या काही स्कीम आहेत त्या आम्ही शासनाकडनं राबवत असतो. तर निश्चित रवी भंडारी आपल्याला ते निश्चित आम्ही तुम्हाला ते शासनाकडनं मिळवून देऊ. या ठिकाणी शासनाकडनं नक्कीच मिळवून देऊ. सुद्धा मिळालं पाहिजे. या ठिकाणी मला वाटते भरपूर काय म्हणायचं आहे परंतु आपल्याला वेळ कमी आहे. एकतर कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. हा कोळी स्टॅच्यू आहे. ह्या कोळी स्टॅच्यूसाठी आगरी कोळी समाजाचे जे माझे बांधव आहेत त्यांची खरी इच्छा होती की आमच्या गावामध्ये शिवनगरमध्ये एक आपल्याला कोळी आगरी स्टॅच्यू पाहिजे आणि तो पुतळा आज या ठिकाणी बरेच वर्षाची मागणी होती. प्रत्येक कोळीवाड्यामध्ये हे स्टॅच्यू उभारले जातात परंतु या शिवनगरमध्ये स्टॅच्यू नव्हता. परंतु तुझं ते स्वप्न होतं शाहीरचं ते स्वप्न तुमचं साकार झालेलं आहे शाहीर. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण बरेचसे उपक्रम राबवणार आहोत परंतु या ठिकाणी तुम्ही पुढाकार घेतला तर निश्चित जे जे तुम्ही सांगता ते होत आहे. परंतु समाजाचं काम करायचं आहे. समाजामध्ये गावामध्ये त्या काही अडचणी आहेत. सरपंच झाला म्हणजे त्याची जबाबदारी वाढली, नगरसेवक झाला म्हणजे त्याची जबाबदारी वाढली. कारण आपल्या वार्डामध्ये आपल्या गावामध्ये ज्या काय अडचणी आहेत हा सरपंच सोडवू शकतो आणि वार्डाचा ज्या समस्या आहेत ते नगरसेवक सोडवू शकतो. तर ही जबाबदारी आपण घ्या आणि चांगलं काम करा. पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे त्याच्यातसुद्धा तुम्ही पुढाकार घ्या. कारण आपण समाजसेवकच पुढे जाऊन राजकारण पण करू शकता आणि ते तुमच्या गावाच्या फायद्यासाठी आहे. एवढंच मी आज सांगू इच्छितो. आमच्या दुसऱ्या अध्यक्ष आहेत त्या कोळी समाजाच्या महिलांच्या बरोबर काम करणं प्रोत्साहन देत असतात. या ठिकाणी आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत, उपस्थित आहोत. मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देऊ इच्छितो की आपली जी पालखी आहे ती गुण्या गोविंदाने जा आणि परत शांततेने परत आपल्या गावी या. एवढंच मी सांगून आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही आहे आपल्या जवळची आहे. माझं म्हणणं आहे काय जो स्टॅच्यू केलेला आहे तो आपल्या समाजासाठी आहे. आपल्या समाजासाठी सगळ्यांनी एकत्र ज्या काय फॅसिलिटी आहेत त्या सगळ्यांना भेटतील. प्रत्येक गावोगावी जाऊन आम्ही मिटिंग घेतलेली आहे. सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तुमच्या गावाची मिटिंग लागलेली नाही आहे. आता जो साडेवाट्याचा कार्यक्रम आहे तो पण लवकरात लवकर झाला असता पण मिटिंग लागली नव्हती. आत्ता ती वेळ आलेली आहे. तर आपल्याच गावातल्या नाही बाकीच्या सगळ्या परिसरामध्ये कोळी समाजाच्या महिला जमा झाल्या पाहिजेत. आपल्या पाठीमागे पुरुष मंडळी राहतील आणि महिला जास्तीत जास्त उपस्थित राहतील आणि दादांच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी सगळ्या पुढे नेणार आहोत. जी गोष्ट आपल्याला आपण हक्काने दादांकडे तुम्हाला येता नाही आलं तर माझ्याकडे या. मी सांगेल मी तुमच्यामधलीच आहे, 12व्या कोळीवाड्यातलीच आहे. असं नाही का पद आहे म्हणून मी मोठी आहे. मी तुमच्यामधलीच आहे. तर जे काही असेल कुठलीच असेल आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गावात भेटली तर आता आपल्याला भेटली पाहिजे. या हिशोबाने आपण पुढे जाऊया. एकविरा माते की धन्यवाद.
एकविरा माते की म्हटलं की जय तोंडातून येतो, अशी एकविरा माता नुसती माता नाही तर जशी आपली सर्वांची आई असते तशी आपण सर्व आगरी कोळी समाज हे आपण या एकविरा देवीला आपण आई म्हणतो. नेहमी बोलताना बघा आपण एकविरा आई असंच म्हणतो. तशी आपली एकविरा आई, या एकविरा आईच्या पालखीला आपण सर्वजण चाललेले आहात. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहे. पण एक विनंती अशी आहे की आपण जाताना अगदी शिस्तीने अगदी भक्तिमय वातावरणाने एकविरा आईचा गजर करत जावा. कुठे गोंधळ गडबड होता कामा नये. प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि आज जो स्टॅच्यू बनला त्या स्टॅच्यूसाठी माननीय रमेशदादा पाटील यांचं जे सहकार्य मिळालं त्यांना त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना एकविरा पालखीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. रवीजी शाहीर आहे, त्यामुळे खरं म्हणजे त्यांनी एखादं गाण्याचं कडवं बोलून आजचा हा शुभारंभ करायला हवा होता. पण काही हरकत नाही. शाहीर ते शाहीर सदैव ते जागृत असतात समाजाप्रती. 2 शाहीर इथेही एक आमचे शाहीर आहे. आज कोळी पुतळा या ठिकाणी उभारलेला आहे आणि त्याच्यासाठी आज प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांच्या शुभहस्त उद्घाटन केलेलं आहे असे संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाजाचे ज्यांच्या ठाई संपूर्ण ही किनारपट्टी आणि किनारपट्टीवरचा कोळी, आगरी, भंडारी तत्सम समाज बांधवांप्रती ज्यांना प्रेम आहे आणि त्यांच्या विकासासाठी तो झटतोय असे आमचे रमेशदादा पाटील आज ह्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले आहे. त्याचबरोबर कल्याण म्हटल्यावर कुणाला आठवत नाही शिवाजी महाराज आणि कल्याणचा दुर्गाडी किल्ला म्हणा. आणि कल्याणला दुर्गाडी किल्ल्यासारखेच मजबूतीनं कोळी समाज, भोई समाज, भोईर समाज, आगरी समाज उभा आहे. आणि ह्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा कोळी महासंघाचे आमचे नेते देवानंद भोईर साहेब, त्याचबरोबर माजी नगरसेवक भोईर साहेब, सन्माननीय व्यासपीठ, बंधू आणि भगिनीनो. कोळी पुतळा म्हटल्यावर कोळी चौथऱ्याची मला आठवण झाली. कोळी चौथरा नाव ऐकलं का? कोळी चौथरा शिवनेरी किल्ला, शिवनेरी शिवाजी महाराजांचा किल्ला. त्या शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या अगोदर जो किल्ला होता तो कोळी समाजाचे सरदार तो सांभाळत होते. परंतु ज्या वेळेला कप्तानं त्या ठिकाणी नक्कीच नाही झालं फक्त 2 मिनिटांसाठी शिवनेरी किल्ला आणि त्या शिवनेरी किल्ला वाचविण्यासाठी त्या ठिकाणी कोळी समाजाचे सरदार धावत गेले. अवघे किती होते? 20-22. परंतु त्या ठिकाणी ज्या आक्रमणकारी होते त्यांची अफाट फौज, परंतु तिकडचा कोळी गडी हल्ला नाही. त्यांनी सामना केला. पण त्याच जागेवर प्रत्येक कोळ्याला मारलं गेलं. आणि म्हणून आजही त्या शिवनेरी किल्ल्यावर गेल्यावर कोळी चौथरा म्हणून त्या ठिकाणी आहे, उभा आहे. आणि गाईड तुम्हाला माहिती देईल की कोळ्यांनी या ठिकाणी संघर्ष केला म्हणून तिथे कोळी चौथरा उभा राहिला. आणि आज या ठिकाणी आमच्या शाहीर आणि शिवनगर कोळीवाड्यातील बांधवांनी या ठिकाणी सुंदर असा देखावा उभा केला आहे कोळ्यांचा. आता पालखी घेऊन जाणार आहात आणि तेच टी शर्ट आमच्या त्या कोळ्यांनी परिधान केलेला आहे. खंडोबाचा भंडारा आम्ही लावतोय म्हणून पिवळा, आता पिवळच सगळं त्या ठिकाणी त्यांनी जो पुष्प वर्षाव केला तोही पिवळाच होता. बांधवांनो, आज इथून पालखीला सुरुवात होणार आहे. तो जमाना गेला ज्या वेळेला पायी लोक जात होती. आज आपण नव्या युगामध्ये अवतरलेलो आहोत. एआयचा जमाना आलेला आहे, चॅट जीपीटीचा जमाना आलेला आहे आणि आपण आजही चालत जायचं का? तरुणांनो, माझा प्रश्न तुम्हाला आहे. जी कारलेला आई आमची बसलेली आहे त्या आईसाठी, आईच्या प्रेमासाठी तुम्ही इथून जरी भावनिकतेने जात असाल तरी येणारी जी संकट असतात, रस्त्यानं होणारं ट्रॅफिक आहे तेही तुम्हाला सांभाळावं लागणार आहे.
ती लेणी जी आहे, का बरं आम्ही त्या ठिकाणी जातो त्या डोंगर कपारीमध्ये असणाऱ्या आई एकविरेकडे? काय बरं आपलं नातं आहे? काहीतरी नातं असेल म्हणून आमचे डोकरे गेले होते, आता आम्ही जातो. आणि ते नातं काय आहे? ते श्रद्धेचं जरी असलं, आईचं भक्तीचं जरी असलं, तरी त्या ठिकाणी असणारी जी लेणी आहे, ती लेणी हजारो वर्षापूर्वी जी ज्यांनी कोरली, ते कोरणारे जे समाज होता तो आम्ही होतो, कोळी समाज होता ज्यांनी ती लेणी कोरली. त्यावेळेला कदाचित बुद्ध असू, बौद्ध धर्मीय असू, आणि म्हणूनच पुढे एक काळी या ठिकाणी वैतरणा नदी, या ठिकाणी उल्हास नदीचा किनारा गाठत गाठत आज या ठिकाणी आपण हजारो वर्षापासून विराजमान झालेलो आहोत. आणि म्हणूनच आजच्या ह्या काळामध्ये आपल्याला जर जगायचं असेल, टिकायचं असेल, तर काय केलं पाहिजे? स्वतः उभं राहिलं पाहिजे सामर्थ्यानं. हा जसा पुतळा तुम्ही उभा केलेला आहे, तरी प्रत्येक घराघरातला माणूस, प्रत्येक कुटुंब असं ठामपणे उभं राहिलं पाहिजे. स्वतःचं संरक्षण करता करता समाजाचं संरक्षण, आणि समाजाच्या संरक्षणातूनच आपण आज हजारो वर्षापासून या शहराचे, या गावाचे भूमिपुत्र म्हणून वावरत असताना अजून हजारो वर्ष आपण टिकलो पाहिजे. या ठिकाणी होणारं राजकीय विस्थापन, येणारे प्रकल्प, त्यामध्ये आपण आहोत की नाही, त्यामध्ये आपला सहभाग असणार की नाही, ह्या गोष्टी देखील आपण जाणल्या पाहिजे. ही वेळ बोलण्याची नाही आहे, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. आणि म्हणून मी जास्त त्या विषयाकडे जात नाही, परंतु रवींद्र शाहीर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी हा सुंदर असा देखावा उभा केला, सुंदर अशी मिरवणूक काढली. या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देत आहे आणि धन्यवाद मानित आहे. जय हिंद, जय मल्हार. प्रथम मी आई एकविरा पौष सेवा मंडळाला, आमच्या सर्व सभासदांना मी धन्यवाद देतो आहे. आपण गेल्या 1-1.5 महिने सातत्याने मेहनत घेत असताना सर्व पत्रक आमंत्रण, गाड्या घोड्या या गोष्टींची संपूर्ण सेवा या पालखीला आणि सर्वांच्या सहकार्याने ही पालखी जात असते. मागच्या वेळेला पण मी म्हटलं होतं का या गावामध्ये आमचे 3 समाज आहेत, आगरी, कोळी आणि कुणबी समाज. पण या तिन्ही समाजाला धरून आपण ही पालखी साजरी करत असतो. आणि तळागाळातला प्रत्येक सदस्य, कार्यकर्ता आपला एक सभासद म्हणून तो काम करत असतो. आणि हे सांगत असताना प्रत्येक आपला भाविक भक्त गेली 12 वर्ष आहे. आणि या 12 वर्षामध्ये आमचा संकल्प होतं का आता ही पालखी गेली, या गावामध्ये कोळी टॅच्यू व्हावा. आणि हा कोळी टॅच्यू साकार करत असताना सर्वांच्या सहवासाने, सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या प्रयत्नाने आणि सन्माननीय आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष कोळी महासंघाचे सन्माननीय रमेशदादा पाटील माझे आमदार यांच्या संकल्पनातून आणि आमच्या विचारातून मी त्यांना शब्द टाकला. त्यावेळी मागे पुढे न बघता ते म्हटले, शाहीर मी टॅच्यूचा वरचा पुतळा मी तुम्हाला देतो, बाकीचं तुम्ही काम करून घ्या. मी पण डगमगलो नाही. आमच्या सर्व एकविरा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली, अहोरात्र मेहनत केली. आणि हा कोळी टॅच्यू आज आपण तिथे पाहतो, तो साकार होतोय. आज ते पाहायला आपल्याला नक्कीच. सातत्याने ज्या वेळेस आम्ही शिवनगर चौदरपाड्यावरून निघतोय, आमचा दुपारचा जेवणाचं ठिकाण आहे गोरख मडवी चोपरा येथे. आम्ही दुपारचं जेवण करत असतो. आणि ते जेवण करत असताना तिथून आमचा संध्याकाळचा रूट आहे उल्हासनगर, बदलापूर मार्गे अंबरनाथ, चिखलोली पाडा इथे आमची पहिला दिवसाची वस्ती असते. आणि अगदी आनंदाने, गुण्या गोविंदाने प्रत्येक भाविक भक्त अगदी वाजत गाजत आईचं नामस्मरण करत आम्ही 4 दिवसाचा प्रवास आहे. आणि या 4 दिवसाच्या प्रवासामध्ये आम्ही कारल्यापर्यंत पोहोचत असतो. संकल्प आम्ही एवढंच करतोय, संकल्प करत असतो एवढंच की आज आई चरणी आम्ही जशी पालखी काढतोय, या परिसराला, या गावाला चांगल्या पद्धतीचं संरक्षण कर, सुख समृद्धी दे. जे होणारे त्यांच्यावर संकट आहे ते दूर कर. आणि ते संकट दूर करण्यासाठी आम्ही साकडं घालतो. एकविरेला गेल्यानंतर आम्ही साकडं घालतो का आई सर्वांना सुखरूप धन संपत्ती आरोग्य चांगलं देवो आणि चांगली पालखी दरवर्षी अगदी थाटामाटात वाजत गाजत येवो, या आई चरणी आम्ही साकडं देतो. जय एकविरा. आज आई एकविरा पवन सेवा मंडळ यांच्या मार्फत आपण पालखी निघत आहे. मोठ्या भक्तिभावाने आनंदामध्ये आज चौदरपाडा शिवनगर येथे पालखीचं आयोजन आमचे शाहीर आणि त्यांचे समस्त सभासद सहकारी करत असतात. आई ही एकविरा ही आपली आई आहे आणि ती मुलाला कधीच नाराज करत नसते.
भले सुखदुःख आयुष्यामध्ये येत असतात, संकट येत असतात, पण ते संकटाला पेलण्याची ताकद आई एकविरा देत असते. नक्कीच शाहीर आणि त्यांचे सहकारी यांना मी शुभेच्छा देतो, कारण हा भक्तिभाव आहे आणि भक्तिभावाचा रस्ता तयार करण्यासाठी ते मेहनत करत असतात. त्यासाठी खूप मेहनत लागत असते आणि ते तो रस्ता करून देतात आणि आईची पालखी आज आईच्या चरणी जाईल ही आम्ही सदिच्छा करतो. आणि परत एकदा सर्व या शिवनगरच्या सर्व सहकाऱ्यांना मंडळाला आम्ही शुभेच्छा देतो, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे की या गावामध्ये आगरी कुणबी आणि कोळी समाजाचे लोक राहतात, पण जिथे भक्तिभाव येतो तिथे हा जात धर्म माणूस विसरून या गोष्टीमध्ये एकत्र होत असतो आणि या आनंदामध्ये हा सण साजरा होत असतो. नक्कीच खूप चांगलं वाटतं आणि अशीच पालखी निरंतर चालू राहून आई एकविरा चरणी मी प्रार्थना करतो आणि आई एकविराला मी सदिच्छा करतो का आई ही जी पालखी तुझ्या चरणी येत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची बाधा होऊ देऊ नको, कुठल्याही प्रकारचा विघ्न येऊ देऊ नको, सुखरूप तुझ्या पत्रामध्ये त्यांना कार्य येऊ दे एवढी प्रार्थना.
विनंती करतो भव्य दिव्याचा कोळी टॅटूचा लोकांपर्यंत सोहळा त्या आयोजित होईल. मी सर्व एकविरा भक्तांना आपले एकविरा पाठीशी आहे भव्य दिव्याचा कोळी महासंघाचा मी सर्व अध्यक्ष कोणी महासंघाचे रमेशदादा पाटील हे येणार आहेत. आपण त्यांना अगदी थोडक्यातच वाचत गाजत आपण आणून या कोणी टॅटूची ओपनिंग करायची आहे. त्याची सर्वांनी नोंद करून घ्यायचं आहे. कृपया कोणीही जाऊ नये. हॅलो 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 एव्हा अनाउन्समेंट कर पूर्ण. नक्कीच दरवर्षीप्रमाणे याही वर्षीचं आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण वर्ग असेल, महिला वर्ग असेल, जमलेल्या सर्व ग्रामस्थ नवी मुंबईचे आमदार रमेशदादा पाटील. हॅलो 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 एव्हा अनाउन्समेंट कर पूर्ण. नक्कीच दरवर्षीप्रमाणे याही वर्षीचं आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण वर्ग असेल, महिला वर्ग असेल, जमलेल्या सर्व ग्रामस्थ नवी मुंबईचे आमदार रमेशदादा पाटील. व्यक्तिमत्व दयानंददादा चोरगे यांचे सुपुत्र वीरेंद्रदादा चोरगे या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित झालेले. नक्कीच आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचं टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आणि या समाजामध्ये सातत्याने कार्यरत असणारे आणि धार्मिक काम असो, सामाजिक काम असो, शैक्षणिक असो, त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. अशा दादा पाटील काही क्षणातच जिथे उपस्थित दर्शवणार आहेत. त्यांचा ठसा अगदी मनोभावे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक इथे उपस्थित झालेले आहेत. तसेच मी आपल्या गावातील जे कृपया आपण व्यासपीठावर यायचे. सन्मान असेल अजयला सांगेल का त्यांचा सत्कार करावा. त्या फटाफट किशोर कोल्हे आपण व्यासपीठावर यायचंय. तसेच पुढील सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन राजू सुतार यांना कृपया आपण श्याम गायके यांचा सत्कार करायचा आहे. श्याम मी रोहिदास कोळी यांना विनंती करतोय कृपया आपण त्यांचा सत्कार करावा. तसेच उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायतचे किशोरजी भंडारी इथे उपस्थित आहात. आपल्या गावच्या माजी सरपंच राहिलेले आहेत, त्याचा सन्मान होतोय. लगेच किशोरजी भंडारी साहेब मी विनंती करतो रोहिदास कोळी. तसेच इथे ग्रामसेवक दोंडगे साहेब इथे उपस्थित आहात. मी विठ्ठल डाकी यांना विनंती करेन कृपया आपणही त्यांचा सत्कार करावा. मीराबाई बालाराम गायके या सुद्धा इथे उपस्थित आहेत. नक्कीच मी हौसाबाईंना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. शिवनगर चौधरपाडा मी रोहिदास कोळी यांना विनंती करतो कृपया आपण. कशिलेवरून आलेले नीलम कशिलकर. निलमताई कशिलकर नक्कीच. तसेच कुठली कोणी इथे उपस्थित आहे समाजसेवक मी विनंती करतो.
नक्कीच या पालखी सोहळ्याला सुद्धा विलंब होते, त्यामुळे तसेच पुढील सन्मान असणार आहे, स्वीकार करायचा आहे। तसेच पुढील सन्मान ग्रामपंचायत स्थापना करण्यात येत आहे। मी आपल्या गावातील तिन्ही बँड पथकांच्या दरवर्षी आपला सहकार्य या पालखीसाठी होत असतो आणि नक्कीच आम्ही मंडळ दरवर्षी योगदान असतंय। तसेच मी पुढील सन्मानाकडे वळतो, त्यांचा सन्मान करायचा आहे, कारण खूप चांगलं असं योगदान आहे त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे आणि नक्कीच अशीच सेवा त्यांच्या हातून घडत राहावं हीच आपल्या गावच्या प्रथम नागरिका वनिताताई जाधव या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने सन्मान करतोय। नक्कीच आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा मंचावर यायचं आहे, आपलं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य या कोळी पुतण्यासाठी लागलेलं आहे, व्हायचं आहे। आपलं मंडळाच्या वतीने सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। आपल्या या मंडळाच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत। कैलाश पाटील या सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो आपण कृपया बँड पथकांना विनंती आहे, कृपया आपण तिथे ताबडतोब आपण मंचावर जायचं आहे, कारण दरवर्षी आपला या पालखीसाठी या मंडळासाठी सहकार्य पदाधिकारी किंवा पाहुणी मंडळी कृपया आपण दादांच्या स्वागतासाठी या।